नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. हरभराचे भाव सध्या दबावतच आहेत. हमी भावापेक्षा किमान 10 ते 15% कमी भाव सध्या हरभराला मिळतोय. हरभराचे भाव मागच्या आठवडाभरामध्ये देखील 100 ते 200 रुपयानं बहुतांशी बाजारांमध्ये कमी झालेले दिसून आले. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हमी भावानं हरभरा खरेदी बंद झाली आहे. एकतर यंदा हरभरा खरेदीचं उद्दिष्ट कमी देण्यात आलं होतं, खरेदीचा कालावधी देखील कमी होता आणि ही खरेदी थांबल्यानंतर आता दरावरती देखील दबाव दिसून आला. त्यामुळे आपले शेतकरी हरभरा खरेदीची मुदत वाढवण्याची तसंच उद्दिष्ट वाढवण्याची मागणी करतायत. मग नेमका हरभऱ्याचा दराचा हा नेमका तिढा काय आहे, कशामुळे निर्माण झाला आणि जर हरभरा खरेदीचं उद्दिष्ट वाढवून मिळालं, मुदतीला मुदतवाढ मिळाली तर त्याचा नेमका आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा मिळू शकतो याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये यंदा 7,61,000 टन एवढं हरभरा खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. आता जाणकारांच्या मते एकंदरीत राज्यातील उत्पादनाच्या तुलनेमध्ये ही खरेदी खूपच कमी होती. केंद्र सरकारच्या हमीभाव खरेदीच्या नियमानुसार राज्यातील उत्पादनाच्या 25% खरेदी केली जाते, तेवढं उद्दिष्ट दिलं जातं. परंतु जाणकारांचं म्हणणं आहे की यंदा उत्पादन प्रत्यक्ष जास्त आहे, परंतु पहिल्या अंदाजामध्ये जे की आपलं हरभऱ्याचं उत्पादन आहे ते कमी दाखवण्यात आलं आणि त्याच्या आधारावरती खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं. प्रत्यक्ष उत्पादन हे जास्त असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, एकतर उद्दिष्ट कमी देण्यात आलं होतं, तसंच हमीभावानं खरेदी ही 90 दिवस म्हणजेच 3 महिने सुरू असते. परंतु हरभरा खरेदीची मुदत यंदा 60 दिवसच देण्यात आली आणि ही मुदत 29 एप्रिल रोजी संपलेली आहे. म्हणजेच 29 एप्रिल रोजी हरभरा खरेदीची मुदत संपलेली असल्यामुळं सगळे केंद्र आता ठप्प पडलेले आहेत. त्याआधीच हरभराचा खरेदीचा वेग यंदा जास्त होता, कारण सुरुवातीपासूनच देशातल्या बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी होता. यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी 5,875 रुपये हमीभाव जाहीर केला होता. त्या तुलनेमध्ये बाजारात हरभऱ्याला 4,800 ते 5,100 रुपयांपर्यंत बहुतांशी ठिकाणी आणि बहुतांशी काळ भाव मिळाला होता. म्हणजेच हमीभावापेक्षा प्रत्यक्ष बाजारात मिळणारा भाव हा 15 ते 18% कमी होता. त्यामुळं शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव हरभरा खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. खरेदी केंद्रांवरती हरभऱ्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत होती, परंतु जशी खरेदी सुरू झाली तेव्हापासून हरभरा खरेदीत बहुतांशी ठिकाणी काही ना काहीतरी अडचणी सुरूच होत्या. काही ठिकाणी एकतर खरेदी केंद्रांना गोदामच मिळत नव्हती, त्यानंतर गोदामं मिळाली, त्यानंतर बारदाना टंचाई मोठ्या प्रमाणात होती. मध्यंतरी जवळपास 2 आठवडे अनेक केंद्रांना बारदाना उपलब्ध नव्हता, त्यामुळं या केंद्रांवरची खरेदी ठप्प झाली होती. असं असताना देखील खरेदीचं जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालं होतं. आता खरेदीचं उद्दिष्ट वाढवून द्यावं अशी मागणी शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये केली जात होते, कारण बहुतांश जिल्ह्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट संपलेलं होतं. हे उद्दिष्ट जर वाढवून दिलं असतं तर मुदतीमध्ये देखील हरभऱ्याची खरेदी ही 8.5 ते 9 लाख टनांच्या दरम्यान पोहोचली असती, असं देखील खरेदीदारांचं म्हणणं आहे. आता 29 एप्रिलचा जर आपण विचार केला, मुदतीचा जर विचार केला, खरं तर खरेदीचं उद्दिष्ट हे 17 ते 18 एप्रिलपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये संपलेलं होतं. म्हणजे शेवटचे किमान 12 ते 15 दिवस अनेक जिल्ह्यांना उद्दिष्ट कमी पडलेलं होतं, उद्दिष्ट संपलेलं होतं, तेव्हापासूनच ही मागणी केली जात होती. आता राज्य पातळीवरून जर केंद्र सरकारकडं व्यवस्थितपणे पाठपुरावा केला असता, वेळोवेळी जर पाठपुरावा केला असता तर उद्दिष्ट वाढवून मिळालं असतं, असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता हमीभाव खरेदीच्या नियमानुसार 25% पहिल्या टप्प्यात खरेदीचं उद्दिष्ट दिलं जातं, परंतु 40% उद्दिष्ट देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतं, तशी देखील तरतूद असल्याचं खरेदी केंद्र चालकांचं किंवा काही संस्थांचं म्हणणं आहे. आता जर समजा केंद्र सरकारनं एक खरेदीचं उद्दिष्ट वाढवून दिलं तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जशी खरेदी बंद झाली, 29 एप्रिल जशी खरेदी बंद झाली, त्यानंतर हरभऱ्याच्या भावात बहुतांशी बाजारांमध्ये 100 ते 200 रुपयांपर्यंत नरमाई दिसून आलेली आहे. आधीच हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा खूपच कमी होते आणि त्यातल्या त्यात आता खरेदी बंद झाल्यानंतर देखील भाव आणखीन कमी झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर सरकारला एकतर खरेदीचं उद्दिष्ट वाढवावं लागेल आणि दुसरं म्हणजे खरेदीची मुदतवाढ देखील द्यावी लागेल. आता हे देणं गरजेचं आहे, कारण आता येणाऱ्या खरीप हंगामावरती एल निनोचं सावट आहे, पाऊस कमी पडू शकतो अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यातच खतांचे भाव किंवा इतर निविष्ठांचे भाव वाढीचे देखील चटके शेतकऱ्यांना बसू शकतात, याची देखील दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या रब्बी पिकाला म्हणजे हरभऱ्याला जर भाव मिळाला नाही, जर शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांपुढच्या अडचणी आणखीन वाढू शकतात. त्यामुळंच शेतकरी मागणी करतायत, खरेदी संस्था मागणी करतायत आणि विरोधी पक्ष देखील मागणी करतायत की हरभरा खरेदीचे एकतर उद्दिष्ट वाढवावं आणि दुसरं म्हणजे हरभरा खरेदीची मुदत देखील वाढवून द्यावी. आजही अनेक शेतकरी हमीभावानं खरेदी पुन्हा सुरू होईल याची वाट बघतायत, कारण बाजारामध्ये खूपच कमी भाव आहे. खरेदीदार संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत म्हणजे अजूनही जवळपास 1.5 लाख शेतकरी ज्यांनी नोंदणी केलेली आहे ते खरेदीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत.
आता मध्यंतरीच्या सुरुवातीला सांगितलं की 2 ते 3 आठवडे बहुतांश जिल्ह्यांमध्ये बारदाना उपलब्ध नव्हता. त्यामुळं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी झाली नाही. जसा बारदाना उपलब्ध झाला तसा अनेक खरेदीदार संस्थांनी किंवा खरेदीदार केंद्रांनी शेतकऱ्यांना मेसेज पाठवले की तुमचा माल खरेदीसाठी केंद्रांवरती घेऊन या. परंतु वेळेमध्ये त्यांच्या पावत्या झाल्या नाही, त्यांची खरेदी झाली परंतु पावत्या तयार झाल्या नाही. त्यामुळं हा माल अजूनही बहुतांशी केंद्रांवरती पडलेला आहे. आता तिथेही पेज तयार झाला. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मेसेज पाठवले, आमचा माल खरेदी केला, परंतु तो माल वेळेत गोदामांमध्ये पोहोचलेला नाही, त्याच्या पावत्या तयार झालेल्या नाहीत. असे देखील प्रश्न बहुतांशी ठिकाणी तयार झालेले आहेत. आता यामध्ये जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल आणि जर खरंच सरकारची इच्छा असेल की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, अडचणीमधले शेतकरी बाहेर यावेत, तर हरभरा खरेदीला मुदतवाढ देणं, उद्दिष्ट वाढवून देणं खूपच गरजेचं बनलं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये सरकार नेमकं याविषयी काय काम करतं, आपलं राज्य सरकार पाठपुरावा कशा प्रकारे करतं आणि केंद्र सरकार खरंच या सगळ्या गोष्टी करणार आहे का, त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.